नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हिकेशन युट्यूब चॅनलवरती। आजचा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एमएसटी सीटी 2026 साठी कट ऑफ पर्सेंटाइल सांगणार आहे। आता कट ऑफ पर्सेंटाइल म्हणजे काय तर लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या पर्सेंटाइलनुसार तुम्ही कोणत्या लेवलच्या कॉलेजमध्ये जाऊ शकता हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, व्हिडिओ खरंच खूप इम्पॉर्टंट होणार आहे। थोडासा तो वेळ निघाला, पण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। आता व्हिडिओची सुरुवातीला तुम्हाला मी सांगू देतो मित्रांनो, लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जवळपास मित्रांनो 350-400 कॉलेजेस आहेत। आता प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ सांगणं कॅटेगरी वाईज प्लस ब्रांच वाईज हा खूपच अवघड आहे। त्यासाठी मी सिंपली काय केलं आहे मित्रांनो, हे जे मित्रांनो कॉलेजेस आहेत ना, त्यांना एक 4 पार्ट्समध्ये डिवाइड केलं आहे। म्हणजे कोणते टॉप लेवल कॉलेजेस, मीडियम लेवल कॉलेजेस, लो लेवल कॉलेजेस आणि मित्रांनो बिलो लो लेवल कॉलेजेस। आता लक्षात घ्या, टॉप लेवल कॉलेज म्हणजे कोणते कॉलेजेस मित्रांनो, पुणे मुंबईमधील जे टॉप 10 टॉप 15 कॉलेजेस आहेत ते तुम्हाला मी सांगतो, ज्यांचं मित्रांनो ॲव्हरेज पॅकेज जे आहे मित्रांनो 10 LP आहे। प्लस मित्रांनो मीडियम लेवल म्हणजे कोणते, ज्यांचं पॅकेज मित्रांनो 6 to 8 LP आहे। आणि मित्रांनो जे लो लेवल आहेत त्यांचे 4 LP आहे। आणि मित्रांनो जे बिलो लो लेवल कॉलेज आहेत त्यांचं मित्रांनो लक्षात घ्या 4 पेक्षा कमी जे पॅकेज वाले कॉलेज आहेत असे कॉलेज मी तुम्हाला डिवाइड केले आहेत। आणि लक्षात घ्या, आता मी हा जो कट ऑफ सांगेल ना तो जास्त करून मित्रांनो टेक ब्रँचेस असेल। कारण मित्रांनो लक्षात घ्या, आता काही कॉलेजेसमध्ये जर बघितलं तर CS साठी मित्रांनो 80-85% असतो, परंतु सिव्हिल साठी डायरेक्टली 30-40% असतो। हे व्हॅरी करतं मित्रांनो ब्रांच वाईज। आता ब्रांच वाईज कट ऑफची सुद्धा मित्रांनो व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती येईल, परंतु आपण पहिल्यांदा कॅटेगरी वाईज पाहूया। आणि मित्रांनो टेक ब्रँचेससाठी असेल तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण सुरुवात करूया आपल्या टॉप लेवलच्या कॉलेजेस पासून। त्यामध्ये आपण पाहूया ओपन कॅटेगरीसाठी जर तुम्हाला टॉप लेवल कॉलेजमध्ये जायचं असेल तर 95% तुम्हाला लागतील। जर मित्रांनो तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 90% आणि मित्रांनो एनटी, आता एनटी मध्ये मित्रांनो यामध्ये विजे आलं, त्यानंतर मित्रांनो NT1 NT2 NT3 सर्व गोष्टी मित्रांनो यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत मी। 85% तुम्हाला लागतील। आणि मित्रांनो SC ST जर तुमची कॅटेगरी असेल तर मित्रांनो 80% आणि SCBC किंवा EWS असेल तर मित्रांनो तुमचे 92% आहेत। जर नीट लक्ष देऊन पाहिलं तर मित्रांनो SCBC EWS चा मित्रांनो कट ऑफ ओपनच्या जवळपासच आहे, परंतु तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तर मित्रांनो जर SC ST कास्ट असेल तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच खूप जास्त फायदा होणार आहे। एनटीची पण मित्रांनो कट ऑफ थोडासा कमी असतोय। त्यानंतर जर आपल्या मीडियम लेवलच्या कॉलेजेसकडे, आता मीडियम लेवलच्या कॉलेजेसमध्ये ओपनचा कट ऑफ आहे मित्रांनो 80% आहे, ओबीसीचा कट ऑफ आहे मित्रांनो 70% आहे, एनटीचा आहे 65% आहे, SC आणि ST कॅटेगरीचा आहे 60% आहे आणि SCBC किंवा EWS चा मित्रांनो आहे 75% आहे। आता लक्षात घ्या मित्रांनो, ज्या मुलांना मित्रांनो खरंच खूपच कमी स्कोर आहे ते असं म्हणणार की आपल्या मीडियम लेवलमध्ये पण ऍडमिशन होणार नाही का। आता लक्षात घ्या मित्रांनो, मीडियम लेवल मी बोलतोय ते ऑल ओव्हर महाराष्ट्राचं बोलतोय। लक्षात घ्या, फक्त पुणे मुंबईचं बोलत नाहीये। पुणे मुंबईच्या मीडियम लेवलमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं तर ह्याचं कट ऑफ जास्त वाढतो। पुणे मुंबई ह्या सिटी सोडून जर तुम्ही दुसऱ्या सिटीमध्ये गेला तर मित्रांनो तुम्हाला ऍडमिशन भेटू शकतं। कितीही जरी कमी पर्सेंटाइल असले तरी सुद्धा मित्रांनो ऍडमिशन भेटतं, काहीच काळजी करू नका। आता जर आपल्या लो लेवलच्या कॉलेजकडे, लो लेवलमध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर मित्रांनो तुमचं ओपन कॅटेगरीमध्ये जर तुमचे 50% असतील तर भेटू शकतो तुम्हाला। ओबीसी मध्ये मित्रांनो तुम्हाला 40%, एनटी मध्ये मित्रांनो तुम्हाला 35%, SC आणि ST मध्ये तुम्हाला 30% आणि SCBC आणि EWS कॅटेगरीमध्ये तुम्हाला 42% असतील तर मित्रांनो तुम्ही लो लेवल कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊ शकतं, जिथे मित्रांनो 4 LPA पॅकेज आहे। आणि ह्याच्यापेक्षा जर कमी स्कोर असेल तर मित्रांनो तुमचं बिलो लो लेवल कॉलेज म्हणजे ओपन साठी मित्रांनो 40%, ओबीसी साठी 30%, एनटी साठी 25%, SC ST साठी 20% आणि मित्रांनो SCBC किंवा EWS कॅटेगरीसाठी 35% हा असा कट ऑफ असणार आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, याच्यापेक्षा सुद्धा कमी मार्क्स असणारे, कमी पर्सेंटाइल असणारे स्टुडंट असतील। लक्षात घ्या मित्रांनो, 2-3 पर्सेंटाइलला सुद्धा मित्रांनो तुमचं ऍडमिशन होतं, ही लक्षात ठेवा। 10-20 पर्सेंटाइलला सुद्धा ऍडमिशन होतं, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। फक्त मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, आपली जर पर्सनल काउन्सिलिंग जर लावायची असेल, जॉईन करायची असेल तर मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतोय, आपला व्हॉट्सअप ग्रुप पण देतोय, तर मित्रांनो तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता। मी जास्त ऍडव्हर्टाइज करत नाही, आमची जी बॅच असते ती लिमिटेड असते, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली मेसेज करा, मी तुम्हाला डायरेक्टली इन्फॉर्मेशन सेंड करून देईल। आणि लक्षात घ्या मित्रांनो, अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।